बातमी नाशिकमधून आहे। नाशिक ते मुंबई प्रवास करताना साधारण 4 तासांचा वेळ लागतो। मात्र मुंबई आग्रा महामार्गावरील खड्ड्यांमुळे तब्बल 8 तास इतका वेळ लागतोय। इगतपुरीच्या चौफुलीजवळ किती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत हे आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो। इथले इगतपुरीचे ग्रामस्थ आहेत जे या ठिकाणी खड्ड्यात उभे राहत आहेत आणि दाखवत आहेत की कशा पद्धतीने हे खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेत। काय नेमकी मागणी आहे तुमची? दरवर्षी इथं आहे ना, पाऊस पडायच्या अगोदरच हे लोक खड्डे बुजवतात, त्याच्या अगोदर काही करत नाही आणि पाणी पडलं का हा रोड धुवून जातो। इथं लहान लहान मुले नाही तर शाळेत ये जा करतात, इथं कुठली काही सोय नाहीये। आणि मला असं सांगायचे शासनाला का इथं सदर हा सिमेंट कॉन्क्रीट कायम रस्ता व्हावा, एवढंच मला सांगायचे। आपण बघतोय की केवढाले मोठे खड्डे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला इगतपुरीच्या या चौफुली परिसरात बघायला मिळत आहेत। खरं तर इथे काही स्पीड ब्रेकर देखील टाकण्यात आलेले आहेत, मात्र ते इतक्या चुकीच्या पद्धतीने टाकलेले आहेत की इथे येणाऱ्या गाड्या या हमखासपणे आदळतात आणि अनेकदा इगतपुरी गावातून जे प्रवासी येत असतात त्यांना या ठिकाणी अपघाताला सामोरं जावं लागतं। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आता तातडीनं उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह चंदन पूजाधिकारी, TV9।